जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आम्ही रेडी झालेलो आहोत. मी माझा कुर्ता सिरीज आता चालू झाली आहे मला असं वाटतं, कारण की आत्ता नवीन नवीन कुर्ते आत्ता घालायला घेतले. फाल्गुनी रेडी झाली आहे, मी रेडी झाले. आणि नवविवाहित दाम्पत्य हा मग त्याला म्हणा तिकडेच थांबा. आम्ही निघालो बोल. आणि निखिल सुद्धा तिकडे थांबलेला आहे खारघरला. तिथून आम्ही त्याला पिक करून आम्ही पुढे जाणार आहोत. कुठे चाललोय बघा. तिला कशाला नेतो आम्ही रात्री गर्दी तिला कशाला नेतो, तिलाच घेऊन जायचंय ना. तुला तू येते ना ग? आजीला नाहीचं आपण नाही बोलते सर. आई बाबा नसल्यावर कोणाकडे असते ग? आजीकडेच. हे तुझी आयडेंटिटी अशी घेऊन जाते का तू ज्ञाना? आणि दीदी कुठे आहे? हा दीदी कुठे आहे? हे व्हॉट इज युअर नेम? हे बघ व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज द नेम? ते तोंडातून बोल काढ आणि व्यवस्थित बोल. आणि दिदाचं नाव काय आहे? अभि सगळी नख खाल्ली, हात खाली कर. अभि ते ना तोंडात नाही झालं घ्यायचं आजीला. हे असं नसतं करायचं ग. हे चावते बघ 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 बघ. हवंय तुला खायचं? चॉकलेट खाते तू नानू? नाही खात ना? काकाला सांग चॉकलेट नाही खात मी. बापरे हे मोडी. वाव, थँक्यू बोला. थँक्यू बोला काकाला. हे नको देऊ हिला, चल हिला नकोच देऊ. मी तर ऑफिस मधून डायरेक्ट आलो, पटपट चेंज केलं तसंच खाली उतरलं, कारण की आम्हाला जायचं होतं 2 वाजता. आता वाजलेत 6. आणि यांनी सगळ्यांनी माझ्यामुळे प्लॅन कॅन्सल केले. फाल्गुनीला 2 वाजता रेडी होऊन बसायला सांगितलं. गावात पण जाऊन आली, बेबी शॉवर पण करून आली. मला बोलते की हा मी नाही जाते, मी रेडी आहे, तू ये. आणि ती जाऊन वगैरे आली, तरी पण मी येऊन झोप पण काढली एक ना. आणि आता भूक लागली तर निखिलने इथे मस्त 1 तास ना 4 तास येत नाही. पिझ्झा आणलाय, गुप्ता सँडविच. काय दाखवतो? फायनली आम्ही पोहोचलोत. आणि श्लोक अर्ध्या तासापासून बिचारा उभा आहे इकडे, पण ट्रॅफिक आम्हाला एवढी लागली की पुढे निघताच नाही आला. सो आम्ही आलेलो. श्लोकने मस्त आम्हाला पार्किंगला सुद्धा जागा दिली आहे इकडे, आणि मागच्या वेळेस पण दिलेली, आणि ह्या वेळेस पण त्यांनी खूप छान अशी आम्हाला पार्किंगला जागा आणि दर्शन पण घेऊन चाललेलं आहे. सो आणि श्लोकला आम्ही मस्त अर्धा तास झाला का थांबलायस? अर्धा तास. पण ट्रॅफिक एवढी लागली, काय नाही करू शकत. आणि श्लोकने जेव्हा ज्ञाना नव्हती झाली तेव्हा पण आम्हाला खूप छान असं दर्शन दिलेलं. आणि श्लोक ऍक्च्युली मुंबईचा राजावाला आहे, आदिवासी, लालबागवाला नाहीये. काय करायचं तिला? कोणी? वा नाईस. या रस्त्यात कधी आपण चुकून सुद्धा ढुंकून सुद्धा बघत नाही कधी, माहितीये. आणि त्या रस्त्यात आपण चालतो, माहितीये का इकडे. लालबाग मध्ये पहिल्या ज्या गणपतीला मान असतो तो म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्ली. सो पहिला दर्शन त्याच राजाचं घ्यायला आम्ही चाललेलो आहोत.
हे तुम्ही पुढे जावा ना. हॅलो, पुढे जावा, बोला ना, पुढे जाऊन बोलू. तर बोललास ना. सो हे सगळे जेवढे पण मंडळ आहेत मुंबईला, सगळ्यात छान असं डेकोरेशन असतो ते म्हणजे गणेश गल्लीच्या मंदिराचा, मुंबईचा राजा. डेकोरेशन तुम्ही पाहिलं असेल. आणि दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन करतात. एवढा सुंदर डेकोरेशन असतं. बाकी कोणत्या ठिकाणी डेकोरेशन एवढा छान नसतं. आणि दर्शन पण खूप सुरळीत होतं आणि छान असतं. खूप छान. वेगळे मागच्या वेळेस वेगळे होते. मागच्या वर्षीपासून बनवले 2023 ला वेगळे. तिला तेच म्हटलं पूर्ण मुंबईमध्ये. मुंबईच्या राजानंतर आलेलो आहोत राजा तेयुकायाचा. हा पूर्ण कागदाने बनवलेला गणपती आहे आणि खूप सुंदर आहे. जसं आम्ही निघालो तेजुकायावरून आम्ही डायरेक्ट पोहोचलो चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला. आणि चिंतामणीच्या दर्शनाला पण खूप गर्दी होती. छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. मुंबईचा राजा, गणेश गल्ली, त्याच्यानंतर तेजुकाया ना, तेजुकाया जी की पूर्ण कागदाची मूर्ती आहे ना रे. हा, मूर्ती कागदाची मूर्ती आहे ती पूर्ण. अच्छा. आणि नंतर चिंतामणी, चिंतामणी. आणि श्लोक नसता तर आम्हाला एक दिवस पूर्ण लागला असता. नाही. आणि हिचं फक्त आई आई रडूच चालू झालं आता. माझे फ्रेंड्स तेवढे सुद्धा हेल्प करतायत म्हणून त्यामुळे ते सगळं पॉसिबल होतं. म्हणजे श्लोक जाईल तिकडे, फोन केला की लगेच बाहेर येतात 4-5 मुलं
आणि चला 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 आतमध्ये. श्लोक मूर्ती लहान पण कीर्ती महान वाला माणूस आहे. जिकडे जाईल तिकडे फोनवर सगळे बाहेर येतात घ्यायला येतात ना तिकडे. असं पण नाही की तिकडे गेल्यानंतर. ते काय ते बाप्पाच्या आशीर्वादामुळे. बाप्पाचा आशीर्वाद आहे. तू जर जास्त ऑकवर्ड झाला तर मी असंच कॅमेरा पकडतो. आणि ही सगळी पूर्ण गँग आम्ही जेव्हापासून आलो ते सोबतच आहे. आणि ह्या दोघी ट्विन्स नाही आहेत बाय द वे. मला वाटलेलं आहे दोघी ट्विन्स. ओ भाई साहब, तो आता जिकडे चाललो आम्ही त्या गणपतीची खासियत अशी आहे की आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की जागा किती जाण्याची. आणि आता हा माहिती दिला पाहिजे या गणपती बाप्पाची. बोल लवकर चल. या गणपतीची खासियत सांग काय. खासियत मूर्तींची बघण्यासारखी असते. या वर्षी मूर्ती खूप भारी आहे. आणि ते आतमध्ये जाते ती सांग. परफेक्शन सांग. बघ मला शाहीतून जाते त्या गणपतीची मूर्ती त्या बघण्यासारखी असते. आवाज दिला पारंपरिक आगमन असतं. म्हणजे आपले फोटोज वगैरे आहेत, रेझिम वगैरे ते सगळं केलं जातं. आणि याचं पण सांग. आणतात ते सांग. ते आणतात ना त्याकडे एकदम छोटं एकदम बाजूला आहे. सो ती एकदम प्रिसाइजली डायमेन्शन्सनी बनवली जाते की ती आत एकदम व्यवस्थित यायला. ती खूप मोठी. म्हणजे इन शॉर्ट जे गणपतीच्या तिकडे जातात, जे गणपतीचे हात आहेत त्या दोन्ही पण बाजूची घरं आहेत त्या घराच्या वर पर्यंत असतात आणि कमरेपासून ह्यावेळेस वेगळं केलं ना थोडंसं. वर चढायचं होतं, यावेळी खाली केलं. मंगल मूर्ती. मस्त मूर्ती. खूप छान ना.
लाईव्ह पेंटिंग करतात देखील. इकडे या बाजूला. गणपती बाप्पा. फोटो में गणपती बाप्पा राजाचा जय असो. आम्ही आज पर्यटन राज्यात आलेलो आहोत आणि एवढी सुंदर मूर्ती म्हणजे रामाची प्रतिकृती पूर्ण केलेली आहे. रामाच्या जसं दृश्य आहे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचबरोबर मूर्ती जी आहे त्याच्या बाहेर छान असं पूर्ण राम मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण तिकडे आपल्याला जायचे आणि पुढेच पोचलो आपण मागे सुद्धा बघायला मिळेल की रामाची हुबेहूब मूर्ती तशी बनवलेली आहे. आणि राजाचं पर्यंतच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर एवढं मनाला समाधान वाटतं की आपण म्हणजे काय म्हणतात राम पण भेटतो आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा पण भेटतो आपल्याला आणि ती गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे. खूप छान आहे आणि दरवर्षीप्रमाणे काहीतरी वेगळं करतात. खूप अभिमान. बाकीचे कुठे गेले? गॅसवाला पुढे आहे बघ, गॅसवाला पुढे. हा पुढे आहेत ना पुढे. ते पाहिजे ते पायावर बनवून देते तुम्ही. तेव्हा ते हवेत उडतात. हे हवेत ना उडणार. हॅपी. घेऊन वर घेऊन जाऊ वर घेऊन रचनाताई सेवा निवान निवान तुमचे पुढे ना तू पुढे जा ना. जवळ परळचा लंबोदर आहे मंडळाचं म्हणजे सार्वजनिक गणपती मंडळ आणि जवळजवळ 64 वर्ष झाली आपल्या मंडळाला. आपण सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आरोग्य शिबिर वगैरे शैक्षणिक मंडळ ह्या सगळ्या गोष्टी राबवतो आणि यावर्षी आपण ज्योतिबाच्या अवतारात ही 26 फुटाची मूर्ती आणली आणि आपल्या उंचीला 26 फुटाने अशी ब्रॉडला 16 फूट आहे म्हणजे सगळ्यात मोठी असावी. आमची जागा आहे 11 फुटाची होती त्याच्यातून आम्ही 16 फूट ब्रॉड मूर्ती आणली आणि जे मुंबईचे राजा बनवतात ना सतीश गोळेकर त्यांनीच ही मूर्ती बनवली.
इकडे बघा. अल्ला काढतंय कोणी वेगळा दर्शन पडली दर्शन घ्या. तलवारीला पण हात लावू नये. मी या मंडळाचा सेक्रेटरी आहे. माझी बायको दिवसभर माझ्या तुमच्या घरी चालू असतात. दिवसभर दिवसभर ती आत्ताच वर गेली लोकसत्तामध्ये पत्र. माझ्या मी जेवताना पण तुम्हाला बघत असतो. गणपती बाप्पा मोरया. आणि सगळ्यात छान मूर्ती म्हणजे मला तर आवडली असेल तर परळचा लंबोदर लक्ष्मी कॉटेज असेल. कारण की एक वेगळी आणि अनोखी प्रतिकृती इकडे त्यांनी उभारली आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही बाजूला दोन्ही साईडला बघतात बॅनर पूर्ण चिपकून आहेत बिल्डिंगला आणि तेवढ्या याच्यातून मूर्ती घेऊन येतात. इकडे 10 फूटच फक्त जागा आहे. आता तुम्ही विचार केला की 10 फूट याच्यातून कसं जाईल तर या मंडळाचं जेवढं काय म्हणतात देवाची श्रद्धा आणि देवावर प्रेम आहे ना त्यानुसार हे सगळं बाहेर पण येतात आणि आतमध्ये सुद्धा आणलेलं आहे. आणि खूप छान म्हणतात ना त्याला की पूर्ण लालबागचा राजा झाला सगळे गणपती त्याच्यातला वेगळा काहीतरी असेल तर परळचा राजा. मंडळाची खूप छान अशी मेहनत याच्या मागे दिसून येते आणि श्रद्धा दिसून येते आणि आम्हाला सुद्धा प्रेम मिळते. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया. चालू केलं सो परळचा राजाकडे आम्ही आलो आणि मूर्ती बघायला मिळाली तर एवढी म्हणजे एवढी सुंदर. आणि तुम्ही सगळीकडे बघाल हे तुम्हाला लाल दिसेल पण हे ज्योतिबाचं त्यांनी गुलाबी जे आहे ते इकडे घेऊन आलेलं आहे. आणि इकडे आल्यानंतर कळालं की आपला युट्यूब फॅमिली मेंबर पण इकडे खूप आहे. दादा पण आहेत. हे फक्त ते म्हणतात मी युट्यूब नाही बघत फक्त तुम्हालाच बघतो बाकी बरोबर आहे. माझी बायको जेवताना नेहमी एकच चॅनल लागलेलं आहे म्हणून आम्ही दिवसभर तेच बघू. सो इकडे आल्यानंतर हे सगळं कळालं आणि सगळ्यांचं प्रेम आहे या राजावर. आणि या राजाचं जर तुम्हाला व्हिडिओ कुठे बघायला मिळाला युट्यूबवर तर नक्की बघा की ह्या कसं काय बसवला. कारण की खूप छोट्या जागेमध्ये एवढी मोठी मूर्ती बसवणं परळचा लंबोदर मी पूर्ण सगळे ब्लॉग बघते. गावची फॅमिली घरची फॅमिली सगळं मी हिला सवय लावली. गाव मी ब्लॉग मध्ये दिसणार आणि आम्ही हेच बोलत होतो की ही कशी तुम्ही जेवण आले ना पूर्ण की अर्धवट. आम्ही जेवली घरी गेली म्हटलं चेंज करतो. त्याच्या बहिणीचे पण ब्लॉग्स मी बघते. ऑफिस नवीन पूजा केली वगैरे सगळं बघते. हा हो आता तर नाही. आता चैत्राचा पण चॅनल बघतो. गावचा मी सगळं तोच बघितला. त्याच्यानंतर किचन वगैरे दाखवलं ना घर असं ते चेन सांगितलं हॉल इथे काय तो लास्ट. त्याच्यानंतर ते आता बघेल तुम्ही पनवेलला आले की नक्की आम्हाला चलो निघायचं कुठे
बाहेर आल्यानंतर फोटो काढला मला विश्वास आम्ही ऍक्च्युली हा शूट करणार होतो कारण मी म्हणते बस झाला हवी आता जायचं म्हटलं एक शेवटचा करूया आणि जाऊया. चला चलो दादा एक मिनिट गणपती बाप्पा फायनली सगळ्या राजांचं दर्शन झालंय आणि नानू सगळ्या गणपतींचं दर्शन केल्यानंतर झोपली आणि शेवटपर्यंत शेवटपर्यंत नानूला काय आम्ही चालवत नाही ठेवली आणि 1:30 वाजला. आम्ही 7:30 वाजता 7:15 वाजता स्टार्ट केलेलं 1:30 वाजेपर्यंत कंटिन्यू चालतच गेलो आम्ही कारण आणि आम्ही सगळे केले, एक पण गणपती सोडलं नाही. लालबागचा राजा सोडून लालबागचा राजा करायचं असतं तर मग झालं असतं कल्याण, कारण की खूप गर्दी होती. कोणी हा मग कंपल्सरी नाना खाली उतरायलाच ना मागं ते चिटकूनच कुठे घेतलेली आपण नाही, तरी पण मी कुठे चप्पल घातलेली आणि आमचे बघा उतरा. पण सगळ्या जिकडे जिकडे आम्ही जात होतो त्या मंडळाचं एवढं प्रेम आम्हाला दिसत होतं की म्हणतात ना की देवाची एक वेगळीच शक्ती असते प्रत्येकामध्ये, देवाची श्रद्धा वेगळीच असते प्रत्येकाला. अच्छा धन्यवाद.
सो नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं श्लोकनी की नेक्स्ट इयर लवकर येत होता, म्हणजे पहिले 1-2 दिवस राजाचं पण दर्शन होईल. ह्या वेळेस पण ऍक्च्युली तो बोललेला राजाचं दर्शन, पण मी नाही म्हटलं त्याला, कारण की ज्ञाना होती आणि राजाचं दर्शन करायचं म्हटल्यावर खतरनाक काम असतं, खतरनाक. म्हणजे मी पाहिलंय VIP लोकांची पण काय परिस्थिती होते. आणि लास्ट टू लास्ट इयर माझी पण तीच झालेली, जेव्हा मी आलेलो फाल्गुनी नव्हती. मला वाटतं फाल्गुनी तेव्हा प्रेग्नंट होती ना, फाल्गुनी की झालेली लेफ्ट. अरे दर्शन होतं, ते दर्शनातून निघायलाच त्रास होतो. हा दर्शन होतं, दर्शनातून बाहेर निघालं आणि 3-4 तास लाईन मध्ये राहायचं आणि 3 सेकंद मध्ये आपल्याला चलो असं होतं. दर्शनाची लाईन यांची बाहेर निघण्याची तिथे जास्त. किती मिनिटं दाखवतो तुला? हा ठीक आहे. ऐश्वर्या तुला काय वाटतंय? झालं, खूप छान वाटलं मला, एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. आणि ऑल थँक्स टू अभि, कारण की तुझ्यामुळे एवढं VIP दर्शन मला म्हणजे आणि चरण मुद्दामून स्पर्श क्रेडिट दिली का? मुद्दामून काय अच्छा, खरं आहे, मनापासून देते की एवढं चरण स्पर्श करायला सगळ्या गणपती बाप्पाचे इथे भेटलं, तर मला खूप छान वाटलं. डायरेक्ट ना? डायरेक्ट line. येस, सगळं तुझ्यामुळे झालंय पॉसिबल. नो लाईन ना, नो लाईन. नाही माझ्यामुळे ना, ऍक्च्युली लोकांनी दिलेल्या ह्या प्रेमामुळे हे सगळं झालंय. सगळे एवढं प्रेम करतात आमच्यावर, अभुनीवर, की आम्ही गेल्यानंतर आता काही मंडळामध्ये असं झालं की ते ऑलरेडी आमचे व्लॉग्स बघत होते, आम्हाला त्यांना भेटायची इच्छा होती आणि असं झालं की आम्ही त्यांच्या इथे गेलो आणि ते शॉक, अरे तुम्ही असं. तर हे सगळं प्रेम आहे, बाकी काय नाही. बाप्पाने दिलेला आशीर्वाद आहे, असंच आमच्यावर राहील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि सगळ्यांचं प्रेम आमच्यावर राहील अशी अपेक्षा करतो. चला सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा. मोरया. येस.